आमचे सहकारी मावळ तालुका राष्ट्रवादी ओबीसी संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष आणि आई एकविरा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष सन्माननीय मारुती रामभाऊ देशमुख यांच्यावरती काल खोटा गुन्हा दाखल झालेला आहे. स्वतःच्या जन्मदात्या आईला मारहाण केलेला प्रकार काल तुमच्या न्यूज चॅनलवरती आला. त्यानंतर आम्हाला या गोष्टी सगळ्या कळल्या, परंतु अण्णांवरती आपण सर्व पत्रकार या ठिकाणी आपलं स्वागत करतो. या ठिकाणी मी अण्णांना विनंती करतो की पत्रकार परिषदेला सामोरे ते जाणार आहेत. तुम्हाला जे प्रश्न विचारायचे असेल ते अण्णांना विचारा. धन्यवाद. प्रसार माध्यममध्ये तुमच्या चॅनलमध्ये नाही, प्रसार माध्यममध्ये अशी बातमी परत येऊ का? नाही. एक मिनिट मामा. असू दे. बोला. देशमुख साहेब, तुमच्यावरती काही आरोप झालेले आहेत, FIR दाखल झालेली आहे, संबंधित बातम्या प्रसार माध्यमामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. आता आपण सांगितल्याप्रमाणे ही जी FIR आहे ती खोटी आहे असं आपण दावा केलेला आहे. नक्की काय सांगायला सगळ्या घटनेबाबत? त्याच्यामध्ये प्रथम मी तर झोपलेलो होतो आणि थोडी कटकटीचा आवाज आला सासू सुनाचा, आणि खाली आल्यानंतर मी विचारलं आईला की आता आईला एक जर पहिली गोष्ट ऐकायलाच येत नाही, 0% ऐकायला येते, आणि आपण दसम तिच्या ह्यानी होतोय तो, आणि त्या दोघी जणी माझी सून आणि माझी मंडळी हे जर काय गप्पा मारत असेल तर तिला वेगळं वाटतं की माझ्याबद्दल काहीतरी चर्चा झाली आहे. मग ती चिडून काहीतरी शिवेगाळी करणं वगैरे असा हा प्रकार झाला. तर मी आई संग बोलताना कधी असं बोललेलं नाही, फक्त खून करायची. आई 2 टाईम जेव आणि झोप एवढंच मी तिला सांगायचो आणि मी निघून जायचो माझ्या कामासाठी. परंतु हे झाल्यानंतर मी छोटा भाऊ विलास 2 नंबरचा, छोटा 3 नंबर राजू, तो पुण्याला राहतो, आणि आईला आम्ही दोघंजण सांभाळतोय, विलास आणि मी. मग मी राजूला फोन केला, बरेचसेच वर्ष आले आई माझ्याकडे आहे, तर थोडासा तिचं हवा पाणी चेंज करण्यासाठी तू तिला 8-10 दिवस तुझ्याकडे घेऊन जा. तर त्याला त्या गोष्टीचा राग आला. ॲक्च्युली तो काय तिला सांभाळ करीत नव्हता आणि कधी केला बी नाही. त्याने एक वेळ नेली आईला, पण दुसरीकडे भाड्याने रूम घेऊन आईला ठेवली. मग आई स्वतः करायची सगळं, ते आम्हाला समजलं. तर माझ्या बहिणीला विचारलं मी, मग माझी बहीण, माझी मिसेस यांनी सगळ्यांनी विचारपूस करून आईला इकडे घेऊन आली. 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि आईला इकडे आली. आता 4-5 वर्ष आई एकदम आनंदाने राहते. आजूबाजूला माझं पूर्ण माझी भावकी आहे, देशमुख कुटुंब आहे, पूर्ण गाव आहे. तुम्ही गावामध्ये कुणालाही विचारा, बाबा आईला काय त्रास आहे का इथनं. मी स्वतः वॉकिंगला जातो, आई वॉकिंगला जाती. माझ्या मित्रांबरोबर मी कधी वॉकिंगला नाही गेलो तर आई विचारायची मला, दादा कुठे. म्हणजे एवढं प्रेम. आता हे घटना व्हायच्या अगोदर 21 तारखेला माझ्या नातवाचा वाढदिवस होता. तुम्हाला मी त्याचा पुरावा दाखवतो. मी स्वतः माझ्या आईला सांगितलं की नातवाला ओवळ, आणि स्वतः आईने माझ्या 1 दिवस अगोदर नातवाला ओवळले, आणि दुसऱ्या दिवशी ही घटना झाली. दुसऱ्या दिवशी घटना झाल्यानंतर राजूला मी फोन केला की आईला घेऊन जा. राजू बोलला मी आळंदीच्या घाटामध्ये आहे, मला वेळ लागेल यायला. तर बोललं अख्खा दिवसामध्ये तू कधी ये, दिवसभरामध्ये कधी ये, आणि तू आईला 4-8 दिवस घेऊन जा. थोडंसं वातावरण सासू सुनाचं नात सुनाचं थोडंसं वातावरण शांत झालं का तर मग आपण परत विचार करून आईला इकडे घेऊन येऊ. आणि मी एवढं सांगितल्यानंतर मी सागरच्या लहान मुलाला दुर्गा परमेश्वरीमध्ये आणायला गेलो. त्याचं स्कूल सुटतं 12 वाजता. मी 11:15 वाजता निघून गेलो त्याला आणायला. तर तिथं मला अर्धा तास जास्त लागला असेल, अर्धा तास. आणि राजू तेवढ्या वेळात राजू घेऊन आला आईला, घरी आला. माझ्या आईला घेतली आणि घरच्या मंडळींना माझ्या शिवीगाळ वगैरे केली. आता त्याला माझ्या भावाबद्दल मला काही बोलायचं नाही जास्त, हा घरगुती वाद आहे. आणि तो आईला घेऊन गेला आणि डायरेक्ट कंप्लीट केली की मारहाण केली आणि आईला मारलं. आईचं ते गुडघ्याचं हे दाखवलं त्यांनी, मारहाण झालेली.
ही पूर्वीची जखम आहे, म्हणजे हे खुणा आहेत त्या. आणि आईचा गुडघा एवढा मोठा तब्येतीने मला तर नाही वाटत. आईचा एकदम असा पातळ गुडघा आहे. हा कुणाचा गुडघा दाखवलाय मला माहिती नाही, परंतु हे सगळं खोटं कुंभांड रचले माझ्यावरती. माझ्या पक्षाचा, अजितदादाचा ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही. हे घरगुती भांडण आहे माझं. ह्याला राजकीय वळण देण्याचं काम केलेलं आहे. एवढंच मला बोलायचं आहे, जास्त काही मला बोलायचं नाही त्याबद्दल. आणि पूर्वी आई माझ्याकडे असताना बिर्ला हॉस्पिटलला आईचे 2 हे टाकले, वायर टाकलेत. तर त्या टायमाला मी आईला बिर्ला हॉस्पिटलला घेऊन गेलो. तर डॉक्टरांनी सांगितलं ब्लॉकेज आहे, 2 वायर टाकावं लागेल अर्जंट, तुम्ही घरचा विचार घ्या. तो घरचा विचार आईबद्दल घरी कोणाला विचारायचं? तुम्हाला काय डिसिजन घ्यायचं ते डॉक्टरांना सांगितलं, ताबडतोब तिचे वाल बदलून टाका. त्यावेळेस 5 लाख रुपये खर्च केला मी. आता वाईट वाटते मला या गोष्टीचं, की आईला खर्च केलेलं मला इथं तुम्हाला सांगावं लागतं, कारण की ही घटना तशी घडली. त्याच्यानंतर आई आजारी पडली. परत मुंबईला माझ्या भावाने तिला ॲडमिट केली. किती दिवस होते आई? 6 महिना ॲडमिट होती मुंबईला हॉस्पिटलला. 6 महिन्यामध्ये राजू एकदा सुद्धा आईला विचारपूस नाही केली, एकदा सुद्धा भेटायला नाही आला. हे माझ्या भावाला विचार. हा भाऊ तिथं 6 महिना होता. बस, मला काही जास्त बोलायचं नाही. कालची जी घटना झाली त्याच्याबद्दल मी एकदम शॉक बसलाय मला. आणि त्या घटनेचा मी निषेध करतो. आणि ती घटना एकदम चुकीची आहे. माझ्यावर जो आरोप झाला आहे तो एकदम साफ चुकीचा आहे. हे जे फोटो आहेत ते कोणाचे आहेत फोटो? हे आईचे फोटो आता हे जुने फोटो आहेत. आता 80 वर्षाच्या म्हातारीला, माझ्या आईला जर एवढी मारली तर शक्य आहे का ते? हे सगळं खोटं आहे. आमच्या वडील खूप मारायचे आईला, इतके मारायचे आम्ही. आणि वडील स्वतः आहे ना, आम्ही लहान असताना वडील निघून गेले, संन्यास घेऊन गेले. कोंडेश्वरच्या मंदिरामध्ये वडील 12-13 वर्ष राहिले. भरत भाऊ येवले त्यांना सुद्धा माहिती आहे, गावात सगळ्यांना माहिती आहे ती स्टोरी. सर, हा सगळा बनाव केला असं म्हणायचं आहे तुम्हाला? 100 जे पायावरती जे व्रण आहे किंवा पाठीवरती जे आहे त्या महिलेच्या, ते सगळं खोटं आहे असं म्हणायचं? 100% खोटं आहे सर. हे जुन्या खुणा आहेत. तुम्ही जर तो फोटो दाखवता का मगाचा? मग तुम्ही दाखवलेला एकच मिनिट. त्याच्यामध्ये केस बरीच पिकलेली वगैरे इथं, हा केस इथं बऱ्यापैकी काळी वगैरे दिसते. मग ते काहीतरी आहे ना, म्हणजे छाटछाट करून आहे ना. लावलेले आणि मला माझ्या माहितीप्रमाणे छाटछाट केलेली आहे काहीतरी फोटोमध्ये. आणि त्यांनी काय म्हणले, हाताने मारलेली डॉट्स नाही उठणार, काठीने मारलेली डॉट्स उठतील ना. त्याला तेल का काहीतरी ऑइल सर, लावलं. तुम्हाला बदनाम करण्यासाठी सगळं हा रचलेला आहे डाव असं वाटतं आपलं? 100% मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. मला आताच सुनील अण्णा शेळके असतील, आमदार मावळचे, त्यानंतर गणेश भाऊ असतील खांडगे, दीपक भाऊ गुळावळे असतील, या सगळ्या मंडळींनी, भरत भाऊ असेल, बाळासाहेब बानुगरे असतील, ह्या सगळ्या मंडळींनी माझ्यावरती विश्वास टाकून मला एक ओबीसीचं पद दिलं. आणि हे ते कुठंतरी कुणाला तरी खुपते, माझा असा डाऊट आहे. आणि म्हणून या भांडणाला राजकीय वळण लावले असं मला संशय आहे. मग गुन्हा दाखल करत असताना तुमची आई तिथं पोलीस स्टेशनला होत्या? मला माहितीच नाही सर. त्या दिवशी मी स्वतः हे सगळं झालं, आईला घेऊन गेल्यानंतर मी मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर मला त्या दिवशी पोलीस स्टेशनलाही समजलं नाही, पोलीस स्टेशनला आई गेली आहे का भाऊ गेला हे काही समजलं नाही मला हे दुसऱ्या दिवशी समजलं. दुसऱ्या दिवशी भावानी मला FIR पाठवला की राजूनी ह्याला पाठवला की मी कंप्लेंट करतोय. आणि राजू याच्याकडे फोटो मागत होता. आणि माझा फोटो बी आता तो कुठल्या तरी बॅनरवरनं घेतलेला आहे तो फोटो. नेमका हा सगळा बनाव करण्याचं काय कारण वाटते तुम्हाला?
या पाठीमागे काही राजकीय मावळातून काही राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे? असू शकतं साहेब. नाही, तुमच्या भावाची तुम्ही समजा घरगुती वादावादी असे म्हणताय, आणखीन काही दुसरं कारण आहे का की भावाची तुमची वादावादी आहे पहिल्या? नाही, भावाची आमची काय वादावादी नाही. फक्त त्याला राग एकच गोष्टीचा आलाय की बाबा मी त्याला सांगितलं की 8-10 दिवस तिला घेऊन जा. हा, एवढंच कारण की त्याच्या कुटुंबामध्ये बी परिस्थिती आईला सांभाळायची नाही. तुम्हाला थोड्या दिवसातच त्याचा हे समजेल. थोड्या दिवसात आई माझ्याकडे येईल आणि हे सगळं आईला म्हणजे शिकवले गेलेले. आई माझ्या विरोधात नाही. काल परवा जो प्रश्न घडला तशी वादावादी आधी झालेली घरामध्ये? वादावादी सासू सुनच नाही, कधीच नाही. त्याच्या अगोदर बरं, आई कधी माझ्याकडे राहायची, कधी माझ्या बहिणीकडे राहायची, पण जास्त करून माझ्याकडे राहायची. पण ते थोडंसं काय इकडं तिकडं सासू सुनाचं काहीतरी घरोघरी त्याच परी ते सगळीकडे चालूच आहेत. पण त्या याच्याने मग आईला काय वाटलं तर ती बारक्या भावा करायचं. पण बारक्या भावाकडे राहायची म्हणजे बारका भाऊ तिला घरी ठेवतच नाही. आज सुद्धा परिस्थिती आहे. कुठेतरी रूम घेऊन देणार आणि तिथे ठेवणार. आता आई कोणाकडे? आता कालच्याला घेऊन गेलाय तो. हा, तुम्ही पोलिसांना चौकशी केली नाही का की आई आली होती का तिथे कंप्लेंट करायला वगैरे? नाही, मला पोलीस स्टेशनवरनं फोन आला. आपल्या माध्यमातनं पोलिसांना बी समजलं ना. मग पोलिसांनी मला कॉल केला की पोलीस स्टेशनला येऊन जा. PI धुमाळ साहेबांनी मला सांगितलं तुमच्या विरोधात तक्रार आलेली म्हणून. मग तुम्ही त्यांना विचारणा केली नाही का आई स्वतः आली होती का कोणी दुसऱ्याने FIR नोंद करायला सांगितलं? नाही, दोघे आई आणि भाऊ होता. संपलं ना. हो. एक थोडक्यामध्ये एक छोटंसं मगाशी सांगितल्याप्रमाणे केलेलं